विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी यामधील प्रकरण 8वे वैजिक राशी व त्यावरील क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण वैजिक राशींची बेरीज या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. एक पदींची बेरीज. उदाहरण बघा आता काय आहे ते. 3 पेरू अधिक 4 पेरू म्हणजेच काय, 3 अधिक 4 याची बेरीज केली की आपल्याला 7 पेरू मिळतात. मग आता उदाहरण कसं आहे बघा. 3x अधिक 4x बरोबर 3 अधिक 4 हे कंसात लिहायचे, कंसाच्या बाहेर x घ्यायचा बरोबर 7x. सजातीय पदांची बेरीज एकाच प्रकारच्या वस्तूंच्या बेरजेप्रमाणे करतात. तुम्हाला माहिती आहे x हे काय आहे, इथे चल आहे. तर मग हे सजातीय चल झालं. मग यांची बेरीज कशी असते, नेहमीच्या आपल्या जे वस्तूंची बेरीज करतो त्याप्रमाणे हे होतं. आता इथे हे उदाहरण बघा. पहिलं उदाहरण, ह्यांची बेरीज करा. -3x वजा 8x अधिक 5x. मग ही सगळी पदं कशी आहेत, सजातीय आहे, कारण x हा एकच चल प्रत्येक पदाला आहे. मग कंसामध्ये ते -3 8 अधिक 5 असे घेतले आणि कंसाच्या बाहेर x बरोबर -6x हे त्याचं उत्तर येते. त्याचप्रमाणे ही खालची 2 उदाहरणे आहेत. आता इथे विचार करा, 3x अधिक 4y बरोबर किती. तर 3 पेरू अधिक 4 आंबे. मग हे 7 पेरू होतात का, तर नाही. 7m वजा 2n म्हणजे पेरू आणि आंबे हे 2 फळं वेगळी आहेत की नाही, म्हणून मग 7m वजा 2n बरोबर 5m. असं होऊ शकतं का, तर हे असं होऊ शकत नाही. ते सजातीय पदच लागतात. द्विपद राशींची बेरीज. आता इथे आडवी मांडणी. 2x अधिक 4x एका कंसात अधिक 3x अधिक 2y दुसऱ्या कंसात. मग आता सजातीय पद इथे एकत्र करून घेतली. 2x अधिक 3x एका कंसातलं आणि दुसऱ्या कंसातलं सजातीय पद यांची बेरीज, आणि दुसऱ्या कंसात पहिल्या कंसातलं आणि दुसऱ्या कंसातलं सजातीय पद y त्याच्या सहगुणकासह आणि इथे त्यांची बेरीज केलेली आहे. मग ती आली आपल्याला 5x अधिक 6y. तशीच ही उभी मांडणी. 2x अधिक 4y 3x अधिक 2y त्याप्रमाणे ही इथे आपल्याला मिळालेली आहे. सजातीय पदांची बेरीज करताना त्या पदांच्या सहगुणांकांची बेरीज करून त्यापुढे चल लिहितात. जसं इथे आपण लिहिलेलं आहे. त्या पदांची बेरीज केली. 2 अधिक 3 ह्यांची बेरीज आली 5 आणि त्याचं चल आलं x. आता हे उदाहरण पुढचं बघा. बेरीज करा. 9x वर्ग y वर्ग वजा 7xy आणि 3x वर्ग y वर्ग अधिक 4xy. मग ते इथे चल कोणता आहे, x वर्ग आणि y वर्ग. त्याचप्रमाणे इथे x आणि y हे चल आहे, त्याचप्रमाणे इथे, आणि त्यांचे सहगुणक फक्त वेगवेगळे आहेत. मग त्याची आडवी मांडणी कशी, की एका कंसामध्ये 9x वर्ग y वर्ग वजा 7xy आणि यांची बेरीज म्हणजे अधिक 3x वर्ग y वर्ग अधिक 4xy. मग हे आपण कंसाच्या बाहेर काढले. मग आता इथे 9x वर्ग y वर्ग अधिक 3x वर्ग y वर्ग अधिक कंसात वजा 7xy अधिक 4xy. आता इथे यांची बेरीज होणार आहे. 9 3 किती होतात, 12. x वर्ग y वर्ग वजा 7xy अधिक 4xy. आता वजा आहे म्हणजे 7तून 4 वजा करायचे, मग येतात आपल्याला 3, म्हणून वजा 3xy. तसेच ही उभी मांडणी केली, उत्तर तसंच येतं सेम. आता इथे त्यांनी काय सांगितले बघा, महत्त्वाचं. 3x अधिक 7y ही दोन्ही पदे सजातीय नाहीत, त्यामुळे त्यांची बेरीज 3x अधिक 7y किंवा 7y अधिक 3x अशीच लिहावी लागते. जसं आपण हे वरच्या मगाशी उदाहरणात बघितलेलं आहे, आंबे आणि पेरू 3x अधिक 4y, त्याचंच त्यांनी इथे एक्सप्लेनेशन दिलं आहे. त्याचप्रमाणे की 3x अधिक 7y ही दोन्ही सजातीय पदे नाहीत, कारण त्यांचे चल काय आहेत, वेगळे आहेत. x एकाचा सहगुणकाचा चल जे आहे ते x आहे आणि दुसऱ्या पदाचं चल हा वेगळा आहे आणि चल आहे y आणि सहगुणक आहे 7. त्यामुळे त्याचं हे इथे सांगितलेलं आहे. सराव संच 33. इथे 4 उदाहरणं तुम्हाला दिसत आहेत आणि ही पुढची 2 उदाहरणं.